आज बनवूया खैमा आमच्या आईंच्या पद्धतीचा। तुम्ही आहात नंदास किचनमध्ये। आम्ही आज बनवणार आहे तुमच्यासाठी खैमाची डिश। बघा कसा नवीन पद्धतीचा कोल्हापूरचा स्पेशल आमच्या नंदा विसे यांचा खैमाची रेसिपी। बघा कसला भारी दिसतंय। हे बारीक करून तिकडूनच आलंय नॉनव्हेजचं मटण बारीक केलेलं आहे अशा प्रकारे, आणि बारीक कोथिंबीर कापणे चालू आहे। हे आमच्या सासूबाई। आमच्याकडे घाट बघा कसला भारी आहे। तिकडे मासा होत आहे, इकडे मटण होत आहे, इकडे खैमा। महिनाभर मटण खाल्लेलं नाही, सुरबाईच्या तोंडाला बाबळे आलेले म्हणून हे सासू बनवते। घरात आम्ही एकूण 5 माणसं आहोत, पण आम्हाला आवड भरपूर। मटण म्हणजे आमच्या दिलाची राणी। सासूबाई, काल तुमचा बर्थडे झाला होता ना? हो, म्हणूनच तुला आज मी पार्टी दिली आहे। आज आमची खरी पार्टी बघा। हो, सुनेला पार्टी द्यायला नको काय म्हणता? सासूची सेवा करते। अशा पद्धतीने बारीक कोथिंबीर कापून झाली आहे। आता यामध्ये काय घालायचंय सासूबाई? कांद्याची पेस्ट मिक्सरला लावते मी। हा, आणि यामध्ये बिलकुल पाणी वापरत नाही ना तुम्ही? हो हो, नाही वापरत। भांडी सुद्धा कोरडीच व्हायचीच असते, ह्याला पूर्ण कोरडं काम पाहिजे। अशा पद्धतीने मिक्सर काढणं चालू आहे। अशा पद्धतीने यामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं आणि मीठ घालून मिक्सरला काढलेलं आहे, आणि हे या खैमासाठी काढलेलं आहे। तुम्हाला हवी तेवढी चटणी घाला। ही आमची कोल्हापूरची चटणी बघा। अशा प्रकारे या चटणीमध्ये मिरची, मसाले, सर्व कांदा, लसूण सगळं कोरडं सुक्क असते, म्हणून आम्हाला जास्त मसाला लागत नाही। अशा पद्धतीने ह्यांनी मिक्स करणार आहेत आता। आणि आता हे मिक्स करणं चालू आहे। आज आम्ही मटणाचा आणि माशांचा पिट्टा पाडणार आहे बघा। आमच्याकडे मोठा घाट घातलेला आहे। हे मासे, हे खैमा, तिकडे माशांची आमटी, इकडे मटण शिजत आहे, आणि तिकडे आमचं सप्पक मासासाठी ग्रेव्ही चालू आहे। पण आम्ही आज फक्त खैमाची रेसिपी टाकणार आहे यूट्यूबला, आमच्या चॅनलला। तुम्हाला जर आवडत असेल तर आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा। तुला कसं वाटते पहिला बघ। हे यामध्ये सुक्क तीळ, जिरं आणि गरम मसाल्यांची पूड टाकलेली आहे। धने वगैरे बारीक करून घेतलेली पावडर आहे ही। 1-1 चम्मच सगळं घेतलेलं आहे। आणि हे खूप बारीकपणे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। थोडीशी आता यामध्ये अशी प्रकारे हळद जात आहे, मिरची पूड झाली आहे, हळद झाली आहे, आणि लसण आल्याचं आणि कोथिंबीरचं पेस्ट, मीठ वगैरे झाले टाकून, आणि त्याला सतत मिक्स करणं चालू आहे। सासूबाई, आज तुमच्या बर्थडेची पार्टी आहे आम्हाला। हो हो हो, तुमच्याकडनं चांगली देणार पार्टी म्हणून चालू आहे। बघा, आमच्या घरी खैमाचे हे लाडू आमच्या मिस्टरांना खूप आवडते, त्यांच्यासाठी स्पेशल चालू आहे बघा हा घाट खैमाचा। सासूबाईंना मुलाला आवडीने खाऊ घालायचं आहे। सुनेला पण आवडीने खायला घालायचं आहे। विदर्भाची सून आहे माझी। बघा, मी विदर्भाची आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या जिल्ह्यात असते माझं सासर। पण इथं आल्यापासून मला कसं वाटतं एवढा कोल्हापूर बघून? मला आवड एवढी नव्हती खरं, मला सासूबाईंच्या हातचं खाल्ल्यापासून खूप भरपूर आवड झाली आता मला नॉनव्हेजची। हे मिसळून झालंय काय? हे अशा प्रकारे त्याला चेचणं चालू आहे, कूट करत आहेत त्याचा बारीक एकजीव मटणाचा, म्हणजे ते एक प्रकारे एकजीव होऊन जाणार खूप चांगल्या पद्धतीने। पाण्याचा थेंबर पण हात नाही आहे, आणि ह्या सगळ्यांचे लड्डू बांधून वाफेवर ठेवल्या जाणार थोड्या वेळाने। मी असं घेत राहते, त्याच्या बारीक बारीक असं आपल्या गोळ केल्यासारखं असं थापटून बारीक बारीक चक्क्या करते खैम्याच्या। बघा, असे बिस्किट टाइप बनणार आहे हे, गोल गोल छोटे छोटे।
एक पातेल गरम झालेलं आहे. त्यात एक ठेवायचं हलक्या हाताने नॉर्मल. हे अशा पद्धतीने ठेवल्या चालले. पातेल थोडंसं गरम व्हायला पाहिजे. नंतर बारीक आचावर ठेवायचं आहे. जास्त लय जाळ ठेवायचा नाही, पावर जाळाचा लय ठेवू नये. ते असं हलक्या हाताने मी ठेवत चालले. सगळ्याकडे आसरून पासरून ठेव. अशा पद्धतीने हे ठेवल्या चालले. ते कम्प्लीट ठेवायचं. ते मंद आचेवर करायचं. बारीक सारखं हलवायचं नाही. याला हालून चालत नाही. हे अशा पद्धतीने एकावर एक रचून ठेवलेले आहे. आमचा हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे व्हिडिओचा. आम्ही खूप वेळपासून विचार करत होतो की आमच्या रेसिपीज आम्ही यूट्यूबला अपलोड करायच्या म्हणून, पण ते काही होईना. आमचं कधी ताळमेळच बसायच नव्हता. यावेळी आम्ही फर्स्ट एक्सपिरियन्स घ्यायचा ठरवलं आहे. तर अशाच पद्धतीने साध्यासुध्या पद्धतीने केलेलं आहे. हे झालेलं आहे कम्प्लीट. तेल बिल काही नाही. पातेल्याला अगोदर तेल लावलेलं होतं, ग्रीस केलेलं एक प्रकारे पातेल्याला. आणि त्यानंतर बस हे पूर्णपणे डाएटवालं मीठ आहे. तुम्हाला प्रोटीन पण मिळेल आणि ते विदाऊट ऑइल फ्री राहणार. गाईज हे तुम्ही ट्राय करा आणि आवडलं तर लाईक करा. पद्धतीने ह्याला वाफ न जाऊ देता हे टोपण याला कवर केलेलं आहे आणि वर एक वजनदार काहीतरी वस्तू ठेवायची जेणेकरून यातून वाफ बिलकुल जाणार नाही. याला पाणी आपण्यात सुटते. तेल सुटलेलं आहे मटणामध्येच. तेलाचा वापर न करताच त्यामध्येच ते पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये. अशा पद्धतीने वाफवर हे अर्धा तास होऊ द्यावं लागते. हे पाणी पूर्ण नितळून कोरडं होईपर्यंत याला होऊ द्यावं लागणार. त्याशिवाय हे शिजणार नाही.